आज आपल्यासोबत शिवसेना उभाटा गटाचे माजी महापौर भगवानदादा करंकाड आपल्यासोबत आहेत. तर आज आपण त्यांची मुलाखत घ्यायला याच ठिकाणी आलो आहोत. तर दादा, आता आगामी ज्या महापालिकेच्या ज्या निवडणुका लागू होत आहेत, या निवडणुकीसंदर्भात आपल्या गटामार्फत आणि मनसेमध्ये ज्या प्रकारे युती झाली, या संदर्भात काही आपण खुलासा करणार का? आमचे वरिष्ठ नेते आहेत ते आणि सर्वोच्च नेते आहेत. हे महाराष्ट्राच्या मनाला आणि महाराष्ट्राच्या माणसाला जरुरीच होतं, की ठाकरे बँड दोघी बंधू आले पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या मनात जी गोष्ट झाली, तीच त्यांनी तो निर्णय घेतलाय महाराष्ट्राच्या हितासाठी. जरी 29 महापालिकेच्या निवडणुका लागल्या आहेत महाराष्ट्रामध्ये, पण सर्वात केंद्रस्थानी जी आहे ती मुंबई महापालिका आहे. कारण मुंबई महापालिका मराठी लोकांचीच राहिली पाहिजे आणि मराठी मनात जे खतखत आहे, की इकडचा तिकडचा महापौर न होता मराठी मनुष्य महापौर झाला पाहिजे, जी परंपरा आजपर्यंत टिकवली आहे शिवसेनेने, त्या पद्धतीने ती युती झाली, ते स्वागतार्थच आहे. तर ह्या युतीमध्ये जो आता झालेली आहे, याच्यामध्ये काही आकडा ठरला असेल आपला? कुठल्या धुळ्याचा? हो. धुळ्याचा काही आकडा नाही अजून. नाही का? त्यांचे एक यादी देऊन गेले त्यांचे पदाधिकारी काल आमच्याकडे. जिल्हा प्रमुख, मी आणि महानगर प्रमुख होते धीरज भाऊ अच्छा. आणि अतुल भाऊंकडे. त्यांनी एक 15 लोकांची एक यादी आम्हाला दिलेली. आणि त्याच्यामध्ये आपले लोक किती असतील? एक काही आकडा ठरला असेल कशामध्ये? या युतीमध्ये ज्या प्रकारे आपण आता त्यांची मागणी त्यांनी प्रभाग दिलेले आहे आम्हाला. आणि संयुक्त जेव्हा बसू आम्ही, आमची जी महाविकास आघाडी आहे काँग्रेस, परवा आम्ही प्रदेशाध्यक्ष आले होते इथं, श्री हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, त्यांच्याशी भेटलो आम्ही. काल साबीर शेठ इथले काँग्रेसचे अध्यक्ष, त्यांना बोललो. रणजित राजे आम्ही गेलो होतो, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत रणजित राजे भोसले. 2 दिवसात ते पण त्यांची यादी देणार आहे. काँग्रेसवाले पण आम्हाला देणार आहे. आमची बी यादी अंतिम टप्प्यात आता आलेली आहे, की कोणते कोणते प्रभाग आपल्याला लढवायचे आहे आणि कोणत्या प्रभागामध्ये पॉवरफुल उमेदवार आहे, हे संयुक्त आम्ही सगळेजण बसू आणि त्याप्रमाणे ठरवू मग आम्ही. तर यावेळेस आपण महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष म्हणून काम करणार आहात का? हो, 100% करणार आहे. तर काल जी पत्रकार परिषद झाली, ज्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत साहेब होते, राज ठाकरे साहेब होते आणि उद्धव ठाकरे साहेब होते. या पत्रकार परिषद संपन्न झाल्यानंतर काही भारतीय जनता पार्टीचे जे मुख्यमंत्री जे आहेत, त्यांनी अशा प्रकारे टीका केली की ही जी युती झाली ही फक्त आर्थिकसाठी युती झालेली आहे, असं यात आपण काय म्हणणार? नाही, लवाड आहे ते काही टीका टिप्पणी करू शकतात. सरकार, ते दोघं भाऊ आले, त्यांना एवढं धास्ती घेण्याचं काय कारण आहे? त्यांच्या मनातच होतं ना. हा मुख्यमंत्री आता जो बोलतोय फडणवीस, हा नेहमी राज साहेबांकडे जायचा ना. कशासाठी जायचा तो? त्याच्या मनामध्ये नव्हतंच ते. भाजपला नाहीच पाहिजे दोघं भाऊ एकत्र आले पाहिजे. कारण दोघं भावांची ताकद आहेच ना महाराष्ट्रामध्ये, आणि खास करून मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे. त्यांच्या मनाविरुद्ध झाल्यामुळे ते आता आगपाखड चालेलच त्यांचे. तरी या आता महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपला काय विकासाचा अजेंडा असेल जे आपण लोकांसमोर सादर करणार आहात? विकासाचा अजेंडा, आता मी तर नगराध्यक्ष पण होतो इकडे युतीचा आणि महापौर पण होतो, तर मला खडानखडा या धुळे शहराची माहिती आहे. त्यावेळेला तर एवढे निधी नव्हते, हजार कोटी असे पैसे मिळत नव्हते. कारण मी शिवसेना आणि भाजपचा युतीचा आणि लोकसंग्राम, अनिल अण्णांचे जे 4 नगरसेवक माझ्या सोबत होते त्यावेळेला, हेमाताई वगैरे, आदरणीय हेमाताई, तेव्हा एकमताने मी झालो. पण मी शिवसेनेचा महापौर असल्यामुळे आघाडीचं सरकार होतं महाराष्ट्रामध्ये आणि काँग्रेसचं सरकार होतं देशामध्ये, तर शिवसेनेचा महापौर असल्यामुळे ते आपल्याला तेवढी सहायता करायची नाही. असे जर हजार कोटी जर माझ्या वेळेला आले असते, तर मी कधीच सिंगापूर करून टाकलं असतं धुळ्याला. तर बापूजी, आता आपण सर्वसामान्य नागरिक म्हणून पाहत आहोत की या शहरामध्ये ज्या प्रकारे दुरस्ताव झाली आणि त्याच माध्यमातून आज महानगरपालिकेला जो स्वच्छता पुरस्कार मिळाला, या संदर्भात आपण काय सांगणार? धुळे महापालिकेला हो. मला तर कीव येते मग, ज्यांनी पुरस्कार दिलाय हा पैसे देऊन आणलेला पुरस्कार दिसतोय. स्वच्छता काय इथं? स्वच्छतेच्या नावाने बोंबाबोंब आहे. रस्त्यांची अवस्था अशी आहे, 1000 कोटी आले तरी रस्ते कसे इथे? अनेक ज्येष्ठ नागरिकांचा दुखापत होतीये, रस्त्यातनं अपघात होत आहे. महिला, आमच्या ज्येष्ठ मातांना दुखापत होतीये, विद्यार्थी कोसळत आहेत. मी पहिले 6व्या गल्ली पेठ भागात धुळे शहरात राहायचो मी. आता मी देवपूरमध्ये गेलो. देवपूरचा रस्ता असा होता की मला मणक्यांचा आजार होऊन गेला, ते रस्ते इतके खराब होते. कालच आपण, जर तुम्ही आता माझ्यासोबत जर आले तर आपण पार रोडला जाऊ आपण, जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे, त्या सर्कलला जर बघितलं तर इतके खड्डे आहे.
पूर्वी लहानपणी आपण बघितलेलं आहे की खड्डे जर पडले तर रस्त्याच्या कडेला लगेच ते डांबराचं ते पेटवायचे, ते लाकडं पेटवायची आणि रस्त्यावरच दुरुस्ती व्हायची. तेव्हा तर एवढा निधी नव्हता, तरी कामं व्हायचे. आता निधी आहे तरी काम होत नाही. कारण काय आहे? भ्रष्टाचार मेन आहे यांचावाला. यांना विकास नकोय भाजपाला. 5 वर्ष 7 वर्ष यांचे सरकार होतं आणि आमदार आता म्हणतो की मी 1 वर्षात हे केलं. 1 वर्षात हे केलं आणि मग तुझे 2-3 महापौर होऊन गेले, 50 तुझे नगरसेवक होते. 5 वर्ष सत्तेत नव्हता का तू? म्हणजे दिशाभूल करायची. दाखवायचं काय? करायचं काय? बोलायचं काय? अरे तू 7 वर्षाचा दे ना हिशोब. 1 वर्षाचा काय देतोय आमदारकीचा? हे तर तुझेच होते ना चेले चपट्टे सगळे. 3 महापौर केले ना तू. सगळं सत्ता केंद्र तुझ्या हातात होते. सगळे चेक, निधी, पैसा, कामं तुझ्या हातात होते. 7 वर्षाचा हिशोब का बरं देत नाही तू? 1 वर्षाचा का बरं देतोय? हे दिशाभूल करतोय तो हे सगळ्या आपल्या यांना जनतेला. पण आता जनता सगळे यांच्या याच्याने वीट आलाय त्यांना. आज जे आणि अण्णा गोटेजींनी जे पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत असे नमूद केले की आज या धुळे शहरामध्ये जे 12 पत्थरवर जो शिवाजी महाराजांचा चबुतरा मानला जात आहे, या चबुतऱ्याच्या नावाखाली कुठे ना कुठे हा भूखंड लाटण्याचा एक मोठा प्रकार या धुळे शहरात होतोय. त्या संदर्भात आपण काय सांगणार? 12 पत्तरने तो पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धकृती जो पुतळा आहे, हा जे स्मारक आहे, ते स्मारक आपल्या पूर्वजांनी नगरपालिकेने बांधलेला पुतळा आहे. आणि मी माझ्या वक्तव्यामध्ये आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मीटिंग झाली. मी तिथं बोललोच ना की चौक मोठं सर्कल असलं तर ते सर्कल लहान करून जनतेला वापरासाठी मोठं जागा करून द्यायला पाहिजे. आणि यांची बुद्धीची कीव येते मला. चौकामध्ये गर्दीचा तो सोना बाजार, तो चौक आहे मनोर टाकीच्या तिथला, महाराजांचा चौक, शिवतीर्थ आहे तिथे. तर तिथे लोकांना, नागरिकांना वापरण्यासाठी जागा मोठी केली पाहिजे का छोटी केली पाहिजे? त्यांनी रस्ते अडवलेले आहे आणि त्यांच्या विरुद्ध निकाल केलाय. माननीय उच्च न्यायालयाने त्यांना फटकार लावली आहे. त्या कामाला स्थगिती दिली आहे. आजच अण्णांनी सांगितलं. तर असं कुठेतरी दिशाभूल करतात ते आणि करत राहतील ते याच्या पुढे पण. बापूजी, आपण आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेला काय संदेश देणार? आमचा सगळ्यात मोठा मुद्दा माझा 1 नंबरला हाच राहील की 1000 कोटी रुपये आणले, तुम्ही केले काय? भ्रष्टाचार हा 1 नंबरचा मुद्दा राहील. त्यांनी 7 वर्षापूर्वी 2018ला त्यांनी सांगितलं, त्यांचे अनेक नेते येऊन गेले. ते दानवे साहेब प्रदेशाध्यक्ष होते तेव्हा. हा गिरीश महाजन, हा स्वतः अनु बोलला होता की रोज पाणी देऊ. काय अवस्था आहे आता? 100 कोटीची योजना ते घेऊन जातात, 300, 350, 400 कोटीवर घेऊन जातात. तरी पाण्याची बोंबाबोंब आहे. पाणी मुबलक आहे. जुने जे आपले ब्रिटिशकालीन पूर्वीच्या पूर्वज लोकांनी जे बनवले, डेडरगाव तलाव असेल, नकाना तलाव असेल, तापीहून आणतो आपण पाणी. आता त्याला अक्कलपाडा झालं जोड, पण तरी पाण्याचं नियोजन शून्य आहे. तर आता आपल्यासोबत बापूजी होते. बापूजींनी खूप चांगल्या प्रकारे आपल्या मुलाखत दिली. या संदर्भात बापूजीचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. तुम्हाला आगामी काळामध्ये खूप चांगल्या मोठ्या संख्येने तुमचे उमेदवार निवडून येतील अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. पी. चित्रकनाथ, जनसामान्याचा आवाज.